नांदेड लोकसभेचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ आज नरेंद्र मोदी यांची सभा पार पडणार आहे आणि त्यापूर्वी आपल्यासोबत प्रताप पाटील चिखलीकर आहेत। सुरुवातीला तुम्ही मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करा, त्यानंतर अमित शाह यांची सभा पार पडली आणि आज मोदींची सभा पार पडत आहे। हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं भाग्य आहे की देशाचे दोन नेते जे एका मतदारसंघामध्ये कधी गेलेलं आठवत नाही, पण नांदेड मतदारसंघामध्ये माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला आशीर्वाद देण्यासाठी दोन्ही नेते येत आहेत। हा योगायोगाने आणि भाग्य आहे माझं। कुठेतरी 2019मध्ये याच मैदानावरती सभा पार पडली होती आणि या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशोक चव्हाण यांच्यावरती टीका केली होती। आज अशोक चव्हाण सोबत आहेत। हां, राजकारणामध्ये काय घडतंय हे आपल्याला पण माहिती आहे। मागच्या निवडणुकीत अशोकरावजी चव्हाण आणि मी एकमेकाच्या विरोधात लढलो, परंतु आपण देशामध्ये नेहमी ऐकतो की मोदी हे तो मुमकिन आहे। त्यांनी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व स्वीकारलं, भारतीय जनता पक्षात आले आणि माझ्या प्रचारामध्ये मोठा भाऊ म्हणून माझ्या पाठीशी उभे आहेत। त्याच्यामुळे मागच्या वेळेस ते वेगळ्या पक्षात होते, मी पण अनेक वेळेस टीका केल्या आणि आदरणीय मोदीजींनी पण टीका केली। आज ते पक्षात आलेले आहेत, त्याच्यामुळे पक्षाचं समर्थन करतायत ते। अशोक चव्हाण आणि मोदी यांच्या भाषणातून आज काय ऐकायला मिळेल? मला नक्की काय सांगता येईल, आता थोड्या वेळामध्ये कळेल काय बोलणार आहेत ते, परंतु मी जनतेला अपील करणार आहे की मला आशीर्वाद द्यावा। किती वाजता सभेला सुरुवात होईल आणि महायुतीचे कोण कोण नेते महाराष्ट्रातील या सभेला उपस्थित राहणार आहेत? आज या सभेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब, प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब, अशोकरावजी चव्हाण आणि इतर मान्यवर स्थानिकची माजी मंत्री, माजी खासदार ही सगळी मंडळी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहत आहेत आणि जनतासुद्धा मोठ्या प्रमाणात येत आहे। या ठिकाणी हिंगोली आणि नांदेड लोकसभेचे स्टिकर बॅनर लागलेले आहेत। दोन्ही हिंगोली आणि नांदेडची सभा एकत्रच आहे। दोन्ही मतदारसंघाची सभा एकत्र आहे। मागच्या वेळेससुद्धा असंच केलं होतं। हिंगोलीला जेव्हा हेमंत पाटील उभा होते त्यांची देखील सभा एकत्र केलेली होती, त्याच्यामुळे दोन मतदारसंघाची सभा इथं होत आहे। तुमच्या बाजूला काँग्रेसचा उमेदवार आहे, कसं आव्हान असणार आहे? काही आव्हान नाही आहे, काँग्रेसचा उमेदवार असलं तर चालेल। काँग्रेसची स्थिती आज देशामध्ये काय आहे, मागच्या पार्लमेंटमध्ये 42 खासदार होते, महाराष्ट्रातून एक होता आणि आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस फक्त 12 जागा लढते, याच्यापेक्षा दुर्दैव दुसरं काय। त्याच्यामुळे 12मध्ये त्यांचा भोपळा फुटणार नाही असं मला खात्री आहे। शेवटचा प्रश्न घेतो, अशोक चव्हाण यांनी प्रताप पाटील चिखलीकर यांना किती फायदा होणार? नक्की फायदा होईल। राज्याचे माजी मुख्यमंत्री, एक ताकदवान नेता, त्यांच्या येण्यामुळे निश्चित फायदा होईल आणि अतिशय ते मेहनतीनं काम करतायत हे या ठिकाणी जाहीर जनतेला सांगणार आहे। निश्चितच हे होते प्रताप पाटील चिखलीकर। अशोक चव्हाण हे अतिशय मेहनतीनं काम करतात आणि त्यांचा फायदा जे आहे ते मला निश्चितच होणार असल्याचं प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन अमित आडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, मोदी मैदान, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।